सो गाईज, आज आपण स्टार्ट केलेला आहे आपला डे, आपला रूल ब्रेक करून. जो डिसिप्लिन होतं आपलं, की जे आपल्याला फॉलो करायचं होतं बट आपण ते नाही केलेलं आहे. बिकॉज आज ट्रेड असे छान भेटलेले म्हणून मग आपल्याला आपल्याच्या म्हणजे जे हे थोडक्यात आपण जे बोलतो ना की आपलं डिसिप्लिन आपण पूर्ण रूल ब्रेक केलेला आहे, शिस्त तोडलेली आहे आज आपण पूर्ण आपली. जो काय रूल होता आपला डेलीचे $10 पाहिजे होते आपल्याला, बट आपले आज जरा जास्तच झालेत. ॲप्रॉक्स $30 झालेत आपले, बिकॉज मला ट्रेड खूप छान भेटले आज, म्हणून मग मी ट्रेड घेतलं आहे. आणि आजचा आपला डे 6 की डे 5, आजचा आपला डे 5 आहे. आणि डे 5 पण आपला छान गेलेला आहे. ॲक्च्युली ते शिस्त का मोडली तर ते मी दाखवतो तुम्हाला स्क्रीनवरती. हा USD JPYचा ट्रेड घेतलेला आपण 0.3 लॉटनी ॲक्च्युली, म्हणून. आणि आपलं जास्त एवढी रिस्क आपण कधी घेत नाही, बट आज घेतली. न्यूज होती, आज पण न्यूज होती. न्यूजला खूप छान प्रॉफिट झाला आपल्याला पर ट्रेडला. सो तेवढी जे मी ट्रेंड लाईन जी ड्रॉ केलेली फुल आपल्याला सपोर्टपासून तर वरती याच्यापर्यंत आपल्याला फुल तो ट्रेड भेटलेला आहे, म्हणून आपल्याला छान प्रॉफिट झाला आज. लेट इट बी. आपण उद्यापासून आपली कन्सिस्टन्सी टिकवायचा प्रयत्न करू. उद्यापासून आपल्याला प्रॉफिट $10च झालं पाहिजे, याची मीही काळजी घेईल. आपल्याला कंप्लीट 22 दिवस हे चॅलेंज करायचं आहे. आजचा दिवस 5 आहे आपला, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आज नाही आपल्याकडनं हे डिसिप्लिन पाळला गेलं. उद्यापासून आय विल ट्राय टू कीप माय वचन विथ मी. ओके. सो आणि तसं जर पाहिलं तर आता एक ट्रेड हा रनिंगसुद्धा आहे आपला एका सिस्टीमला, गोल्डचा. म्हणजे तुम्ही पाहताय की गोल्डच्या कॅन्डल्स खूप बुलिश आहेत आज, बिकॉज जे वॉर सिच्युएशन, तेच कारण आहे. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये.